हॅलो मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. आणि आज आपण आलोय कर्नाळा अभयारण्य पाहायला. तिथं किल्ला पण आहे वरती, तिकडं पण जाणार आहोत. आणि इथं सध्या आपल्याला पावती फाडावी लागते आतमध्ये जायला. याआधी मी एकटाच फिरत होतो, पण आज माझ्यासोबत आहे माझा एक नवीन बॉडीगार्ड आलाय. हा आहे गणेश. आणि चला इथून आपण पुढे जाऊ, पाहू. खुर्च्या वगैरे मस्त ठेवल्यात बसायला. इथं थंडगार हवा आहे, सावली आहे, झाडं खूप आहेत. आणि हे फॅमिलीसाठी पण चांगलं आहे, फॅमिली सोबत यायला. जंगलात एवढी पक्षी आहेत, त्याचं बॅनर लावलंय की काय माहिती कशाचं, पण पक्षी खूप आहे त्याच्यात. माझा बॉडीगार्ड न बोलताच पुढे चाललाय. हे एवढं दाखवलं पक्षी. हा जागेचा नकाशा आहे किल्ल्याचा इकडचा. फिरायला इथं तसं खूपच आहे, पण आमच्याकडे एवढा टाइम नव्हता, दुसरीकडे पण जायचं होतं, त्याच्यामुळे आम्ही बाकीच्या जागेवरती फिरलो नाही आणि सरळ पुढे चाललोय आता. आणि इथं साईडला छोट्या मुलांसाठी पण घसरगुंड्या आहेत मस्त छान. तर कोणाची फॅमिली असेल तर फॅमिली सोबत पण येऊ शकता तुम्ही. आम्ही रस्ता कुठून आहे तो टाकला नाही, कारण आम्हीच 1-2 वेळा राऊंड मारले, रस्ता आम्हाला पण नव्हता भेटला, त्याच्यामुळे रस्ता नाही टाकला आम्ही. मस्त घसरगुंड्या वगैरे सगळं आहेत लहान मुलांना खेळायला. चला आत्ताशी तर सुरुवात केली आम्ही पुढे जायला. पक्ष्यांचं तर माहिती नाही, पण माकडे बरोबर दिसत आहेत, आहे ना. चला बघूया पुढे अजून काय आहे की नाही. अभयारण्य म्हणजे प्राणी तर असतील मला असं वाटतं. बघू किती प्राणी आहेत त्या आतमध्ये. ते तर जाऊनच कळेल आपल्याला. हे बघा माकडे. माकडच आहेत त्याच्यात. काय आहे? एकच आहे, तो पण बंद करून ठेवलाय. लागले पक्ष्यांना जंगलात मोर आहे का? मोर आहे की काय? मोर तर नाही. मोर तर त्याची पिसं कुठे? लांडोर आहे. पिंजऱ्यात बघण्यापेक्षा जंगलात बघितलं तर बरं वाटतं, है ना. इथं एकच असं सगळे पक्षी एकच ठेवतात, बाकीचं सोडून देतात वाटतं, की बाकीच्यांची सुट्टी आहे बहुतेक भेटले नाही अजूनपर्यंत. चला पुढे पण बघूया भेटतील की नाही भेटतील, ट्राय करूया. आजूबाजूला मात्र छान आहे बसायला वगैरे. मित्रांसोबत या फिरायला मजा येईल. इथूनच पुढे किल्ला पण आहे, तिकडे पण आपण जाणार आहे. पण सध्या हा अभयारण्याचा व्ह्यू पहा. पक्षी वगैरे जास्त काय नाही येतात, पण जागा शांत आहे. हा निवांत आहे. म्हणजे खाली तिकडं आता आपण चालल्यावरती ही पायवाट. तर याआधी माहित नाही की लांब आहे की नाही ते. पाहूया आपण पुढे जाऊन. मगासपासून चालतोय कधीचे, दोघंच आहोत आम्ही, दुसरं कोण माणूस दिसतच नाही. काय माहिती कोणी आलंय की नाही, की येतंय की नाही. सोमवार आहे म्हणून कोणी येत नसेल बहुतेक, असं काय.
आणि किती चालायला आहे अजून ते पण माहित नाही. आमचा बॉडीगार्ड तो एकटाच चाललाय पुढे, त्याला पण कोण दिसतंय की नाही पुढे काय माहिती. इकडे पायवाट संपले. अशा प्रकारे शिड्या बनवल्यात, पायऱ्या. काय झालं, दमलास का? दमले राव, किती चालायचा. आज कोण आहे की नाही, सगळे वाटतं जॉबवरच गेले ते सगळे. वाट बघ ना, जशी दगडी पडला तर हो समजत पण नाही. चला तर पुढे जाऊ अजून दाखवतो पुढे जाऊन अजून कसं आहे वाट. आता पुढे कोणतरी दिसलंय, म्हणजे आहेत वाटतं पुढे माणसं, नाही तर आम्हाला वाटलं आम्ही दोघंच चाललोय. एवढं चालून फायनली किल्ला दिसायला लागलाय. आपल्याला इथे जायचंय, त्या किल्ल्याच्या वरती. अजून खूप चालायला आहे. आणि हा काय वेचते तिथं दगडी, काय घेतलास? काय नाही रे, गारबोटी. पुढे आलोय आणि पुढे ह्या अशा प्रकारे रिलिंग्स लावल्यात पायवाटेच्या साईडला, जेणेकरून धरून चालायला थोडा आधार आहे. आणि आम्ही चाललोय तसंच. लवकर जाऊन आम्हाला दुसरीकडे पण जायचं होतं, पण बघूया किती उशीर होतोय, अजून किती टाइम लागतोय. अजून गडावरती जायचंय, खूप चालायचंय अजून. खूप जवळ आलंय पुढे, आणि जवळून गड असं दिसतोय. अजून आपल्याला खूप चढायचं आहे, गडाच्या इथपर्यंत पूर्ण वरती जायचंय. दिसतंय जवळ, पण चढायला खूप आहे. स्टार्टिंगच आता इथून. माझा बॉडीगार्ड काही थकत नाही. बॉडीगार्डला मेन म्हणजे मागं राहायला पाहिजे, पुढंच आहे. पुढून मागून कोणी उचलला मला तर बघण्यासाठी आतुरतेने पुढे चाललाय. मस्त दिसतोय ना तो रस्ता आहे ना तिकडनं. तो पनवेलचा रस्ता ना, पनवेल की खूप बोलली, पनवेल ना हायवे. येतात वरून माणसं येत आहेत वरती पण. खूप दमलोय. 3-4 वेळा माझ्यासोबत असं झालंय की मी असं गडावरती चाललंय तिकडं आणि पाणी नाही नेलं. आज पण आलंय इकडं, आम्ही पाणी नाही आणलं. गडावरती वरती किल्ल्यावरती पाणी असेल प्यायला तर बरं आहे. वरून व्ह्यू असं दिसतो थोडा मस्त, जंगलच जंगल, बाकी नुसतं झाडं. आणि इथून गड असं दिसतोय. अजून जायचंय, खूप जायचंय अजून पुढे. अजून गडाच्या पायथ्यापर्यंत पण पोहोचलो नाही. चालून कंटाळा आलाय. गड काय दिसे ना त्याच्यात, प्लस अजून आम्ही पाणी पण घेऊन आलो नाही. तो बघू आता पोचेपर्यंत नाही, येईपर्यंत काय ते
हा पडला नाही पाहिजे, हा ना. हा ट्राय करूया सुखरूप खाली जाण्यापर्यंत. तो बघण्यासारखे तसं वरती असेलच, हो. पण जायला पण जरा रस्ता वगैरे खूप लांब पण आहे आणि शांत पण आहे. अजून मित्र सोबत असते तर थोडी मजा चालली असती. आम्ही म्हणजे दोघंच बडबडत चाललाय. अजून फ्रेंड असते तर अजून वेगळी मजा असते थोडी. आणि हा स्टार्टिंग दरवाजा आहे का, दरवाजा पुढे आहे. दरवाजातून इथं वरती हा गडावरती आलाय. सो फायनली आता आपण आतमध्ये तर गेलोय, गडाच्या सुरुवात तर झाली. तो बघूया आता. आपला कॅमेरामॅन पण काय घराघरा फिरतोय आता. हा मेन दरवाजा, इथून बसला तिथे जेवायला. खूप जुनं बांधकाम आहे. त्यावेळेस पहारेकरी बहुतेक इथं बसत असेल. त्यावेळेस काय विचार करून बनवला ना, कसं एकदम मध्ये सगळीकडचं दिसतं. असंच सेम इकडं पण आहे. या किल्ल्यावर येण्यासाठी फक्त एकच रस्ता आहे, बाकी सगळीकडनं तुम्हाला दरी वगैरे सगळं दरीच असणार हा, आहे. आणि ते पण पैसे देऊनच सोडतात लोक, तसं नाही सोडणार. हा विचार करून बनवला होता ना. हा ना, बाजूला डोंगरच डोंगर आहेत सगळीकडे. हा तिकडे तो हायवे दिसतोय. हे रेलिंग आता बहुतेक लावले असतील. आणि हा इथे एक जुना वाडा आहे. चल बघूया पुढे पण. तर मित्रांनो, कोणाला यायचं असेल तर बिंदास या, वेळ काढा, फिरा. छान वाटतं फिरायला असं. आणि हे आहे कर्नाळा अभयारण्यातूनच रस्ता आहे पुढे यायला. हा साईडला वाडा आहे. आणि याबद्दल जर काय माहिती हवी असेल तर मी याची पूर्ण माहिती थोडक्यात डिस्क्रिप्शन मध्ये टाकेन. वाचून घ्या, तिथून तुम्हाला समजेल की गडावरती कुठे काय आहे, काय होतं. आणि प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. जर अशा व्हिडिओ अजून पाहिजे असेल तर लाईक करून ठेवा, सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून मी अशा व्हिडिओ अपलोड करीन तेव्हा तुम्हाला माहीत होईल की व्हिडिओ टाकले म्हणून. हा वाडा आहे आतमधून. असं पूर्वी वेगळाच असेल आतमध्ये, आता असं आहे पूर्ण पडलेलं आहे. सगळं पडलेलं आहे आणि झाडं वगैरे सगळं, म्हणजे झाडं वगैरे आलेत त्याचे. सो आहेतच. इथं हे मंदिर होतं, वाडाने एक मंदिर. आणि इथून पुढे जाऊ. याच्यावरती तर नाही जाता येणार, तिकडं नाही. आजूबाजूलाच त्याच्या अजून पुढे आहे, गडाच्या पुढे. तर आपण इथून चालतंय पुढे जाऊया. हा एक दरवाजा आहे. कसलं भारी वाटतं ना दऱ्याखोऱ्या. त्याच्यात अजून पावसाळे आलं तर त्यापेक्षा अजून माझ्या इकडे हे बघा. काय तर पाण्याच्या टाक्यात बहुतेक. हा पाणी आहे. अरे पण पाणी खराब आहे, प्यायला पाहिजे होतं. खूप जुनं आहे ना ते. पण हे पाणी कसं काय, म्हणजे एवढं पाणी कसं काय एवढं वरती? पाणी आपल्याला खाली पण नाही भेटलं पियाला, आणि इकडं वरती पाणी कसं काय एवढं वरती? प्रश्न पडतच असेल सगळ्यांना. सो ते आम्हाला पण माहिती नाही आणि कुठून आलंय ते बघूया. आणि विचारायला तर इथं जुनं वगैरे माणूस इथं इतिहास सांगणारा इथं कोणच नाही. तेवढी इन्फॉर्मेशन तर नाही भेटली आपल्याला. सगळीकडे पाण्याच्या टाक्या आहेत खाली.
जास्त पुढे जाऊ नको रे, रस्ता नसेल बहुतेक. इथं पाण्याच्या टाक्या आहेत गडाच्या खाली आणि कोरले एकदम भारी मस्त आहे. कोरीव टाक्या. पाणी आहे इकडे का? रे बघ, हा आहे पाणी, तसं खूप आहे रे पाणी, पण हे पाणी आतमध्ये कसं काय येईल? काय माहिती. बघ ना, स्तंभ पण कसले बनव. तर हा गडाच्या वरून व्ह्यू आहे रस्त्याचा. याच रस्त्याने आलो आणि इकडनंच यायचं आहे आपल्याला. पेनवरनं डायरेक्टच हायवे बाहेर निघालाय पनवेलला यायला. तिकडनं सरळ. खूप टाक्या आहेत, पूर्ण कोरलेल्या आहेत. आता पूर्ण गड आहे वरती. पण त्यांची राहण्याची जागा कुठे असेल? टाक्या अशा राऊंडनी टाक्या मारल्यात, राहण्याची जागा कुठे असेल? त्यांचे बांधकाम तेवढे दिसत नाही. मंदिर आहे आणि एक तर वाडा ना तो. आहे. काय तिथं पाण्याची टाकी ती. आणि हा काहीतरी चेंबर एक असला तरी असेल तो त्यांचा बसण्याची जागा वगैरे, साधू वगैरे आहेत ना आपले त्यांच्यासाठी. इथे पण एक दरवाजा टाईप आहे. तर इतिहास माहिती करून घेण्यासाठी डिस्क्रिप्शन बघा मित्रांनो, त्याच्यामध्ये मी पूर्ण डिटेल्स टाकणार आहे. आणि नेक्स्ट तुम्ही कमेंटमध्ये सजेस्ट करू शकता की नेक्स्ट कुठे जायचंय, कुठे छान आहे बघायला. गडच नाही तर गड, लेण्या किंवा मंदिरं तेही सांगा, तिकडे जाऊ आपण. आणि हा गडाच्या साईडला म्हणजे गडावरतीच एक वेगळ्या साईडला अजून थोडीफार सेफ्टी पण दिलेली आहे इथं तुम्हाला. लांबून गड लहान वाटतो पण वरती गेलो की खूप मोठा आहे गड. चालायला वगैरे, बघायला, फिरायला. उन्हाळी हिवाळी येण्यापेक्षा ना तुम्ही पावसाळी आले ना तर बघण्यासारखं नजारा म्हणजे एकदम छान असेल. हिरवागार दिसेल ना, मस्त दिसेल तेव्हा. वातावरण चांगलं असेल आणि आजूबाजूला कशा दऱ्या वगैरे आहेत ना, सो बघण्यासाठी बरं होईल. पण जे रिस्की जे गड आहेत ना तिकडं पावसाळी जाऊ नका, तिकडं उन्हाळी फिरा. कारण जर स्लीप झालं ना आलं खाली तर मग महागात पडेल. अशा गडांवरती पावसाळी या, कारण पावसाळी खूप छान दिसतं. आणि हा चढायला पण जास्त रिस्की वगैरे असं नाही आहे जास्त, त्याच्यामुळे तुम्ही पावसाळी येऊ शकता या गडावरती. पावसाळा आताचा नजारा आणि पावसाळ्याचा नजारा थोडा वेगळा असेल. पावसाळी खूप छान दिसेल. तुमच्यासाठी आम्ही पावसाळ्यात मध्ये पण एक फेरी मारूया इथं, तो दोन्ही व्हिडिओ बघून घ्या. हा उन्हाळ्याचा आता, आणि जेव्हा पावसाळा चालू होईल, जेव्हा गवत येईल मस्त, तेव्हा एक राऊंड मारू, तेव्हा पण टाकेन. जसं मी इथं सुधागडला गेलेलो तेव्हा पावसाळा होता, तिकडं मस्त हिरवंगार दिसतं एकदम. आणि आता जर गेलो तिकडं तर उन्हाळी एकदम गवत वगैरे वाळलेलं असेल, तेव्हा म्हणजे एवढा काही छान दिसणार नाही. म्हणून पावसाळी जिथं जाता येईल तिथं पावसाळी जावा, छान दिसतं. हा पूर्ण गड आहे आणि निघायची वेळ झाली इथून, कारण आम्हाला पुढे जायचंय. तर येतो का टाकू इथे? नको, बघायला चाललो, उडी टाकायला नाही आलो. आपण ज्या साईडला आलोय ना
त्या साईडनी चारी साईडनी बघितलं तर दऱ्याखोरे दिसतील तुम्हाला. हे आता मी टाकतो पुढे इथून. इथून एक अजून एक गड आहे, नाव माहीत नाही मला, मी लास्टला व्हिडिओमध्ये दाखवेन तो गड. नेक्स्ट टाइम प्रयत्न करेन की तिकडं जाऊ. एक लेणी किंवा गड नेक्स्ट टाइम जाईन, म्हणजे जाऊ तिकडचं दाखवेन तुम्हाला. आणि हा जाता वेळेस दरवाजा नव्हता दाखवला. दरवाजा जसं रायगड इथं सॉरी सुधागडवरती आहे तसंच आहे. पालीला एक